सदानंदाचा यको सदानंदाचा यको. हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील. आजचा विशेष ब्लॉग असणार आहे. ब्लॉग करण्याचं कारण आहे ते म्हणजे तुम्हाला माहितीच आहे अधिक मास चालू आहे, तर आमचा आज अधिक मास असणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं आमच्या अधिक मासची तयारी आणि कसा कसा केला आहे, काय काय खरेदी केली, हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आजच्या दिवसाची सुरुवात तशी माहेरी आल्यावर आळसात होते, त्याप्रमाणे माझी पण आळसात झालेली आहे नेहमीसारखी. तर चला, नाश्ता एक टाइम झालेला, आता दुसरा टाइमचा नाश्ता चालू आहे. काय करते तुम्हाला दाखवते. सगळ्यांचा फेवरेट परतलेला भात. जेवण केले पण दुसऱ्यांदा अजून एकदा थोडासा खा की ग म्हणणारी आहे. मग खाल्ला पाहिजे 2 घास. इथं सगळी स्वयंपाकाची निम्म्याच्या वर तयारी सगळी झाल्या बरं का. आता फक्त पुरण आणि चपाती एवढंच राहिलेलं आहे, बाकी सगळं तयार आहे. बघा ते. हा, वहिनीकडे पुरणाचं कंत्राट एकदम फास्ट मध्ये होते, है की नाही? चला चला लगेच ठेवा करायला. लगेच ठेवा ह्या नाश्ता करायला. या नाश्ता करायला. इथं बघा आमच्या पप्पांचं काय चाललंय, मसाल्याचे पोळ्यांचं पॅकिंग चाललंय. किती 10 रुपयाचे येते ना? 10 रुपयाचं पॅकिंग. आता ती पुडी कशी असते तुम्हाला दाखवते बघा. तुम्ही घेतच असताल, त्यात सगळं असतं बघा. हे आपण केलेलं हे सॅम्पल बघा. तीळ, सगळे मसाले असतात ह्याच्यात. तीळ, जिरा असते, लवंग, दालचिनी, सगळं आहे बघा. चक्री फूल, तमालपत्र, सगळं 10 रुपयाला पॅकेट. तसलं सगळं आपल्या घरी बनवलं जातं. तर ते सगळं काम चाललंय इथं. पुण्यावरून ऑर्डर आहे त्याला. कोणाला पाहिजे असलं सांगा, 10 रुपयाचं पॅकिंग. लगेच ऑर्डर बुक होतील. फक्त एवढंच की क्वांटिटी 1000चा माल असला तर स्वीकारला जाईल. कमीत कमी 1000 पाहिजे. हां, परवडलं पाहिजे ना. आणि हे पोरं बघा, यांना ऊन वगैरे काहीच नाही, नुसतं उन्हात खेळतात कंटिन्यू. हा, ऊन लागतंय का नाही? लागतंय का? इकडं बघ. इथं चाललं पुन्हा मग ही तू घ्यायची आणि ती त्याला द्यायची. उंडा बी करायच्यात बघा. उंडा करता ए मग कुठल्या पट्ट्या सांगितले त्याला खडा मसाला आणि मला काय लक्षात नाही आता. आता आंघोळ बिंघोळ झाली आहे सगळी. आता तयारी चालली ती म्हणजे डेकोरेशनची. आता हलकं फुलकं साधंसं डेकोरेशन करायचं आहे, कारण काय आमची पोरं काही ठेवणार नाही. ते हेच डेकोरेशन जर टिकलं तिथंपर्यंत फोटोपर्यंत तरी भाचा आहे की नाही. इकडे वहिनीची तयारी चालल्या डेकोरेशनला. हे सगळं आम्ही अधिक वाणासाठी केलं होतं. ते म्हणजे अनारस तसे विकतच आणले होते, कारण करण्याची एवढी धावपळ झाली नाही. आणि धोंडे जे मेन अधिक वाणाचं असतं ते सगळ्यात पहिला केलं होतं. आणि हे आरतीचं ताट माझ्यासाठी दादाने घेतलेलं आणि सोबत दोन्ही बाजूला ठेवलेलं होतं आहेर. असं साधं सिंपल आम्ही म्हणजे खाली डेकोरेशन केलं होतं. बस तिथं मधल्या पाटावर मांडी घालून. तर सगळ्यांचीच आवरायची थोडी गडबड चालली आहे. जावई बापू पण मस्त फ्रेश व्हायला लागलेत, आवरायला लागलेत. पा देणार का मला? होय म्हण की मला. देणार का? हो. थांब जरा, हल्लो हल्लो नको. तू हल्लं की मग येत नाही. मग हल्ले घेत नाही. बारका लावायचंच का नाही? एवढा लांब लावायचा. बारका लावायचा. लय मोठा लावलाय. ए हल्लो नको. थोडंसं नुसतं टाकले आणि पुसले अक्षर कच्चे राहील. झाले का? एक झाले का हे सगळे? झाले. हा, आता मी वरती करणार मलाही नको असलं काय. मला काय वरतून येऊ का? ते फक्त बसून दे. हा, नीट बघ, नीट पाय नीट ठेव. आता वरती इकडे बघ. बघ, इकडे बघ. वरती बघ. ह्यो. तो कसा बसला बघ. हा. लग्नाला लागला. बस. हा, ते पण खायचं असतं. हा, खाल्ला घे. नको नको म्हणला मला. चला आता मांडी घालून मी बसतो. मांडी घालून चला चांगली व्हिडिओ. तू खाता
लयच भारी लागतोय. तू का की बाळा दादा माग सर लावलेलं ते बंद करा जरा वेळ. त्याला हे वरती घ्यायला लागतंय. काडपिटी दुसरी घे जरा वर घे तिथून. सदानंदाचा कोट कोट शांत बस. सदानंदाचा कोट इकडं बघा मामा काय करतोय. इकडे बघा सगळ्यांनी. अहो तोंडात केक खाल्ल्यात करा तू. थांबा जरा त्यांच्या टोपी आता काढू का काढ दिसत नाही. अरे सरो तू पण खातो का? खा असू दे, असू दे. नाही बोलते. घरची जेव्हा लेक असते तेव्हा तिचं कौतुक तर नेहमी होतच असतं आणि अधिक वाहनाच्या निमित्तानं लेकायचं आणि जावयाचं कौतुक करायचा कार्यक्रम म्हणजे अधिक मास असतो. तर अधिक मासामध्ये जो तो आपल्या इच्छेनं जे आपल्या परिस्थितीनुसार जे काही असेल ते सगळं करत असतो. तर इथं मला पण अधिक वाहनामध्ये जे सुवासिनीचं वाण असतं ते जोडवी घेतलेली. त्यानंतर मला निरंजन ताट आमच्या इकडं देण्याची पद्धत आहे. म्हणजे ज्याला जो हवं ते भांडं कुठलंही देऊ शकता. मग निरंजन ताटामध्ये मी सांगितलेलं की मला पितळेचं हवं आहे, त्याच्यामुळं मग पितळेचा मला पूर्ण सेट दिला होता. आणि त्यानंतर कपड्यांचे आहेत अशा पद्धतीने केलं होतं. प्रत्येकजण आपल्या ऐपतीनुसार कसं पाहिजे तसा मोठा काही लहान म्हणजे ज्याला जसं जमेल तसं चांगले जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत असतो. हा फक्त लेक आणि जावयाचं कौतुक करण्याचा क्षण असतो. ते आपण कौतुकाने घेणं हे एवढंच आपलं काम असतं. आपलं एवढं कौतुक केलेलं असतं. तर मस्तपैकी आमचा अधिक वाहनाचा कार्यक्रम पार पडला. अधिक वाहनाचा कार्यक्रम झाल्यावर तिथंच ताट वगैरे मांडून तसेच जेवायला बसतात. पण आम्हाला खूप आवडल्यासारखं झालेलं आणि मुलं गोंधळात काही केल्या थांबत नव्हती आणि सगळीकडे मुलं ये जा करणार, सगळा गोंधळ होणार. त्यामुळे म्हटलं नको आपण कार्यक्रम उरकला आहे तर तेव्हा आपण सगळेजण मिळून बाजूला बसून जेवूयात आता. त्याच्यामुळे व्यवस्थित जेवण पण जाईल, मोकळं वाटेल सगळ्यांना, मुलांना पण खेळायला जरा बरं वाटेल. हा बघा किती मोठा पाऊस आलाय आणि पावसाची बचत म्हणून आम्ही इथं पत्र्यातून गळणारं जे पाणी आहे त्याच्या खाली टब लावले होते, जेणेकरून पावसाचं पाणी साठून ते पाणी काहीतरी उपयोगाला यावं. हे पहिल्या माणसांची करण्याची पद्धत होती पाणी बचतची, ती आम्ही अजून आमच्याकडे चालू आहे. कारण गावाकडे कधी पाण्याचा प्रॉब्लेम येईल काही सांगता येत नसतं. त्यामुळं आपण आपलं नेहमी तयारीत असलेलं बरं, अशा टाईपचं सगळं काम चालू असतं. आज होता वहिनीचा बड्डे. मग इथं वहिनीच्या बड्डेचं सेलिब्रेशन चालू होतं आणि एवढा मोठा पाऊस चालू होता. ह्याच्यातच त्यांचं बुकिंग होतं आजचं ब्लाब्लाचं, त्याच्यामुळे ते जाऊ की नको करत ते गेले. आणि त्यानंतर मग आम्ही सेलिब्रेशनला सुरुवात केली. अचानक ओवळायला आणि ताट घेतलं आणि लाईटच गेली. म्हटलं अरे बापरे, हिला आत्ताच जायचं होतं का म्हणून सगळ्यांचा मूड गेला होता. अगदी थोडा जरी पावसाला सुरुवात झाली तर लाईट सगळ्यात पहिला जात असते. त्यामुळे जसा पावसाला सुरुवात झाला तशी लाईट तर गेली होती आणि त्यानंतर आम्ही लाईटची वाट बघत बसलो. लाईट आली म्हणून पटकन म्हटलं ओळून घेऊया. तोपर्यंत परत एकदा लाईट गेली आणि परत एक 5 मिनिटं आली म्हणून बरं झालं. मग आम्ही मस्तपैकी पुढचं सेलिब्रेशन केलं. चला आता बर्थडेचं सेलिब्रेशन झालं, केक कटिंग वगैरे झालंय. सकाळी झाला अधिक मास, त्याच्यामुळे सकाळी पोळ्या केलेल्या, पोळ्या वगैरे खाल्ल्यात. आता त्या जिरल्यात थोड्याशा. आता दुसरं जेवण जेवायला चाललोय आम्ही बर्थडेचं म्हणून. तर चला हॉटेलमध्ये मस्त जेवण करायचं आहे. मग आता ब्लॉग आपण हॉटेलमध्ये जाऊन संपूया. चला मामा,
डाळ दिलेली नाही बरं का, पोरांना चारायचं कसं. आता हॉटेलमध्ये जाऊन सगळेजण जेवण करून आलोय, तरी पण आंबा खाल्ल्याशिवाय आमचं काय पोट भरत नाही. उन्हाळ्याचं स्पेशल. उन्हाळा संपत आला आता. पावसाळ्यात थंडीत ह्याच्यात सगळ्यात जास्त इतकी उन्हाळ्यात सवय लावलेली असते आंब्याची, या पावसाळ्यात गेलं की ह्याची लई आठवण येते, होय का नाही. आता आमच्या मुलांचं पण असं इतकी त्यांना सवय लागल्या ना, आंबा दिसला की आंबा पाहिजे, आंबा पाहिजे. जेवण झालेलं असलं तरी आंब्यासाठी पोटात जागा असत्या, होय की नाही. तर चला, आज भरपूर काही व्हिडिओमध्ये होतं. अधिक मासचा कार्यक्रम झाला, परत वहिनीचा बड्डे झाला. सगळ्या व्हिडिओमध्ये आज कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ हा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आणखी काय बघावं असं वाटतं, आणखी काय आवडतंय, कसा वाटतं व्हिडिओ हे पण कमेंटमध्ये सांगत चला. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय करा तिकडे. बाय. बाय कसं करायचं? बाय. बाय.